काही सिनेमे तुम्हाला एंटरटेन करत नाही. ते तुम्हाला आरामात बसू देत नाही. ते पॉपकॉर्न खायला वेळही देत नाही. द क्रोनॉलॉजी ऑफ वॉटर हा त्यातलाच सिनेमा आहे. हा सिनेमा तुम्हाला विचारत नाही, "तुला कसं वाटलं?" हा सिनेमा सरळ सांगतो, "आता तुला हे सहन करावंच लागेल." बहुतेक बायोपिक सिनेमे टाईमलाईनवर चालतात. हे घडलं, मग हे घडलं, मग हे यश, मग तो अपघात. पण आयुष्य असं नसतं. आयुष्य आठवणींमध्ये जगतं आणि आठवणी लिनियर नसतात. क्रिस्टियन स्टीवर्टचा हा पहिला दिग्दर्शकीय सिनेमा हेच सांगतो. आयुष्य कसं घडलं यापेक्षा ते कसं वाटलं हे जास्त महत्त्वाचं आहे. ही कथा आहे लिंडा युकानविसची, रायटर, स्विमर, सर्व्हायव्हर. आईचं इमोशनल अब्सेन्स आणि मोठ्या बहिणीचं तुटलेपण. पण पाण्यात पोहताना मात्र तिला मोकळं वाटतं. पाणी म्हणजे एस्केप आहे, पाणी म्हणजे आयडेंटिटी नाहीशी होणं आहे. पण ट्रॉमा पाण्यात विरघळत नाही, तो शरीरातच राहतो. पुढचं आयुष्य सेल्फ डिस्ट्रक्शन, दारू, ड्रग्स आणि चुकीच्या नात्यांमध्ये जातं. हा सिनेमा ऑटोबायोग्राफीवर आधारित आहे, पण तो इन्स्पायरिंग लाईफ स्टोरी बनण्याचा प्रयत्न करत नाही. हा सिनेमा फ्रॅगमेंटमध्ये आहे, कारण ट्रॉमा फ्रॅगमेंटेड असतो. हा सिनेमा क्रोनॉलॉजी नाकारतो. आठवणी प्रेझेंटमध्ये घुसतात, पास्ट आणि प्रेझेंट एकाच फ्रेममध्ये राहतात. पहिल्या सीनमध्ये स्टिलबॉर्न बाळ, रक्ताने भरलेलं बाथरूम, पाणी आणि रक्त एकत्र वाहतं. हे शॉक व्हॅल्यूसाठी नाही, हे मेमरी कसं काम करतं हे दाखवण्यासाठी आहे. डायलॉग कमी आहेत, व्हॉइस ओव्हर कुजबुजतो, कधी-कधी सायलेन्स जास्त बोलतो. हा सिनेमा तुम्हाला हात धरून नेत नाही, तो तुम्हाला पाण्यात ढकलतो. इमोजिन पुस्ट ही परफॉर्मन्स नाही, ही एक्सपोज नर्व्हड आहे. ती सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत नाही, ती लाइकेबल व्हायचा प्रयत्न करत नाही. ती कधी सेक्शुअल आहे, कधी व्हायलंट आहे, तर कधी पूर्णपणे हरवलेली आहे. आणि म्हणूनच ती खरी वाटते. सिनेमॅटोग्राफी ग्रेन आहे, ब्लर आहे, इम्प्रोवाइज्ड फील आहे. सीन सुरू होतात आणि संपतात, जशा आपल्या आठवणी अचानक संपतात. हा सिनेमा एम्पॉवरमेंटबद्दल नाही, हा सिनेमा सर्व्हायव्हलबद्दल आहे. ट्रॉमानंतर सेक्शुअलिटी कशी बदलते, डिझायर गिल्टसोबत कसं राहतं आणि सेल्फ हेट्रेड कसं नॉर्मल होतं, हे सगळं हा सिनेमा न घाबरता दाखवते. हा सिनेमा म्हणतो तुम्ही स्ट्रॉंग व्हायलाच हवं असं नाही, पण तुम्ही जिवंत राहाल. हा सिनेमा म्हणतो तुम्ही स्ट्रॉंग व्हालच असं नाही, पण तुम्ही जिवंत राहाल. आणि तेच मोठं आहे. जेम बेलुसीचा केन केसी हा सिनेमाचा टर्निंग पॉईंट आहे. तो गुरु नाही, तो सेवियर आहे. तो फक्त एक माणूस आहे जो लिडियाकडे बघून म्हणतो, "तू लिहू शकतेस." आणि त्या एका वाक्यात एक आयुष्य बदलतं. रायटिंग म्हणजे हीलिंग नाही, रायटिंग म्हणजे सर्व्हायव्हल. द क्रोनॉलॉजी ऑफ वॉटर हा सिनेमा सोप्या शब्दात सोप्या लोकांसाठी नाही. हा सिनेमा इझी नाही, कम्फर्टिंग नाही, क्राऊड प्लीजरही नाही. पण तो ऑनेस्ट आहे, फिअरलेस आहे, इमोशनली डेव्हस्टेटिंग आहे. हा सिनेमा बघून तुम्ही आवडलात असं म्हणणार नाही, पण तुम्ही एवढं मात्र म्हणाल, हा सिनेमा अनुभवला. द क्रोनॉलॉजी ऑफ वॉटर हा सिनेमा सांगतो, आठवणी म्हणजे कथा असतात आणि तुम्हाला तुमच्यासोबत राहू शकेल अशी कथा तयार करावी लागेल. ब्रेव्ह सिनेमा शोधत असाल, कम्फर्टिंग सिनेमा नाही, तर हा सिनेमा तुमच्यासाठी आहे.